अहवाला घेतला आणि निर्णय दिला. ठीक आहे किरण आपण एक पत्रकार म्हणजे या गोष्टीकडे बघतो. आपण ते सगळी सुनावणी सुरुवातीला सगळ्या घटनाक्रम बघितलेला आहे. इथे कन्फ्युजन इथे कुठे क्रिएट होत आहेत. राजू वाघमारे म्हणतात की त्यांचा संबंध नाही पक्षाचा, पण ही नंतरची घटना आहे. आपण जर क्रोनॉलॉजी बघायला गेलो तर क्रोनॉलॉजी आधी होते की पक्षामध्ये बंड होतं. बंड जर होत असेल पक्षामध्ये, जे मी मगाशी सांगितलं समजून पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करत नाही. मग घटनेचं 10वं परिशिष्ट, मग पक्षांतर बंदी कायदा, मग त्याच्यामध्ये व्हॉलंटरीली स्वतःहून पक्ष सोडणे, हे जे मुद्दे आहेत हे टाळण्यासाठीच एक सुरुवातीला आर्ग्युमेंट केलं गेलं की आम्ही पक्ष सोडलेलाच नाहीये. पक्ष सोडलेला नाही, त्या पक्षाची एक रचना होती, ती रचना नंतर बदलण्यात आली. पण त्या बदललेल्या रचनेत कुठेही, म्हणजे माझी माहिती, करेक्ट मी इफ आय एम रॉंग किरण, आपण तेव्हा फील्डवरती पत्रकारिता केलेली आहे, उद्धव ठाकरे यांना पदावरनं काढलेलं आहे, त्यांची पदावरनं उचलबांगडी करण्यात आली आहे, त्यांची हकालपट्टी झाली पक्षातनं, असं काही घडलेलं नाही तिथे. त्यामुळे टेक्निकली असं मला तरी वाटतंय, असीम सरवते तुम्ही मला लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू पण सांगा याच्यावरती नंतर, पण उद्धव ठाकरेंचा स्टँड काय, ते नक्की कुठल्या पक्षात आहेत, कुठल्या पक्षाचे पक्षप्रमुख की दोघांचे पक्षप्रमुख आहेत? उद्धव ठाकरे हे दोन्ही पक्षामध्ये असं माझं मत आहे याच्यातलं. कारण शिंदेच्या ताब्यामध्ये असलेली शिवसेना जी आहे त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणजे दात काढलेला वाघोबा ज्याला म्हणतात तसे अधिकार काढलेले पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला नाही किंवा उद्धव ठाकरेंची हकालपट्टी देखील झालेली नाही. त्यामुळे ते टेक्निकली त्या पदावर कायम आहेत ऍज लॉंग ऍज ही डिझायर्स. आता त्यांची डिझायर कधीपर्यंत आपल्याला माहित नाही, पण टेक्निकली ते तिथपर्यंत आहेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरा याच्यातला कायदेशीर पेच असा आहे कमलेश, की ज्या वेळेला एकनाथ शिंदेची गटनेता म्हणून हकालपट्टी केली होती त्या पत्रावर त्या झालेल्या बैठकीला दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील उपस्थित होते. ते नंतर एकनाथ शिंदेना जॉईन झाले. त्यामुळे त्यांची सही तेव्हाची ग्राह्य धरायची का त्यांनी नंतर केलेली ऍक्शन ग्राह्य धरायची, याच्याबद्दल पण तिथे काहीतरी दावा, त्याच्यामध्ये दावा प्रतिदावा आहेत, ते गोंधळ आहेत, कन्फ्युजन आहे फार मोठ्या प्रमाणात. आणि सगळ्यात मोठा या प्रकरणाचा ट्विस्ट काय आहे तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यातला खरा पक्ष कुठला मानायचा, हा खरा याच्यातला क्रक्स आहे. हा निर्णय जेव्हा सुप्रीम कोर्ट देईल त्यावेळेला सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असेल. म्हणजे विधिमंडळ पक्ष खरा मानायचा की राजकीय पक्ष खरा मानायचा. विधिमंडळ पक्ष खरा मानायचा असेल तर विधिमंडळ पक्षाचा त्या प्रतोद नेमण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा आहे, हे घटनेमध्ये लिहिलेलं आहे. पण राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला जर प्रतोद नेमण्याचा अधिकार आहे तर विधिमंडळ पक्षाच्या अधिकाराचा तिथे कुठे हक्कभंग होतो का, किंवा विधिमंडळाचा पक्ष कोणाच्या ताब्यामध्ये असतो, अशा अनेक याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि ग्रे एरिया आहेत. मला असं वाटतं की सातत्याने उद्धव ठाकरेंची फेरनियुक्ती झाल्याची जी घटना दुरुस्ती केल्याचा जो प्रकरण आहे त्या एकाच मुद्द्यावर एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडतील. त्यांचा दावा हाच आहे की तेच ओरिजिनल पक्ष आहेत. खरं म्हणजे हे जर सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की उद्धव ठाकरे त्या पक्षामध्ये आहेत, एकनाथ शिंदे पण त्याच पक्षामध्ये आहेत, हाच ओरिजिनल पक्ष आहे, त्यामुळे इथे फूट झालेली नाही, फूट पडलेली नाही, हे जर सुप्रीम कोर्टाने मान्य केलं तर मात्र ट्विस्ट याच्यामध्ये येऊ शकतो. आता अर्थात कालच्या सुनावणीमध्ये काय झालंय की कालच कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना म्हटलंय की डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आधी महत्वाचा आहे, तो आधी विचारात घ्या. म्हणजे डिस्क्वालिफिकेशन जर लागू पडत असेल त्यावेळेला तर विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कसा चुकीचा होता, विधानसभेचे अध्यक्ष कसे एकतर्फी वागले, हे त्यांना कोर्टामध्ये सिद्ध करता येईल. याच्यामध्ये आणखी एक ट्विस्ट असा आहे, म्हणजे कपिल सिब्बल यांनी केलेलं जे आर्ग्युमेंट आहे त्याच्या आधारावर मी सांगतोय की निवडणूक आयोगाकडे एखाद्या पक्षाची जर घटना बदलली असेल तर ती बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवलीच पाहिजे असं बंधन नाही कायद्यामध्ये, असा कपिल सिब्बल यांचा दावा आहे. तो कितपत खरा खोटा आपल्याला माहित नाही, ते सुप्रीम कोर्ट ठरवेल. पण हे पण त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे की शिंदे जे सातत्याने म्हणतायत की निवडणूक आयोगाला कळवलेलंच नाही, इकडे सिब्बल म्हणतात की कळवायची गरजच नाही, कायदा असं सांगतच नाही की तुम्ही कळवायला हवं. मग निवडणूक आयोगाने जर दोघांना वेगळे चिन्ह दिले आहे, दोघांना वेगवेगळं सिंबल दिलेलं आहे, तर त्या सिंबलचा आधार घेऊन त्यांनी निवडणूक लढवल्यात, त्यांनी आपापले आमदार निवडून आणले. यानंतर खरा प्रश्न निर्माण होतोय की 2022 साली जे झालं तो राजकीय पक्ष होता की तो विधिमंडळ पक्ष होता. बरोबर. या सगळ्या गोष्टीवर सगळी गाडी त्याच्यावर येऊन थांबणार आहे असा याच्यातला माझा अंदाज आहे. म्हणजे कायदेशीर बाजू मला त्यातला माहिती नाहीत, पण जे काही दिसतंय राजकारणामध्ये विधिमंडळ पक्ष महत्वाचा मानायचा की राजकीय पक्ष महत्वाचा मानायचा याच्यावर याचा निकाल होणार आहे. राजू वाघमारे, तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होतात, तुम्हाला काय किरण यांचं म्हणणं तुम्हाला मी काय सांगतोय ते ऐका. लिगल टर्म्स आणि राजकीय टर्म्स दोन्ही मध्ये लोकांना कळेल या भाषेत सांगतोय. बिलकुल बिलकुल. एका जागेवर एक माणूस जातो आणि त्याच जागेवर दुसऱ्या त्या माणसाची प्रमुख म्हणून नेमणूक होते, तर हे